नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये मी फॅशन, ट्रॅव्हल, आपलं व्लॉगिंग जे काही आहे, जे माझं रुटीन आहे तेही दाखवते. विदाऊट मी फॅशन म्हणजे मिशोचे जे प्रोडक्टचे रिव्ह्यू दाखवते. हे सर्व माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला भेटून जाईल. एका चॅनलमध्ये ऑल म्हणजे म्हणतात ना, एका चॅनलमध्ये सर्व तुम्हाला गोष्टी भेटून जाईल. फॅशन, ट्रॅव्हल, व्लॉगिंग, रेसिपीज वगैरे सगळं भेटून जाते. तर असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझे व्लॉग लास्टपर्यंत बघायला तुम्ही विसरू नका. आणि आज आहे व्लॉगमध्ये, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी मिशोच्या साड्या दाखवणार आहेत. तर या साड्यामध्ये आत्ता चालू आहे उन्हाळा. उन्हाळ्यात काय होतं की जास्त गरम होतं. गरमीमुळे ज्या डेलीवेअर ज्या रोज साड्या नेसणाऱ्या आहेत लेडीज वगैरे, तर त्यांच्यासाठी म्हणून कॉटनच्या साड्या घेऊन आलेली आहेत. तर कॉटनच्या साड्या ह्या कम्फर्टेबल असतात उन्हाळ्यामध्ये. अदरवाईज एनी टाईम असतात कम्फर्टेबल, पण कसं उन्हाळ्यामध्ये जास्त गरमीमध्ये आपल्याला हेवी साड्या वेअर करणं आणि ते पण रोज जमत नाही. त्यामुळे किंवा त्रास होतो प्रत्येकाला जसं तसं एक म्हणतात ना, मॅनेज करता येतं किंवा आपल्या बॉडीला सूट होतं तसं. तर आज पण मी एक कॉटनच्या सर्व साड्या घेऊन आलेली आहे आणि ते पण बजेट फ्रेंडली, सिम्पल डेलीवेअर, म्हणजे एक रोज वापरू शकतो आपण अशा साड्या घेऊन आलेली आहे. आणि आपल्या बजेटमध्ये, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बजेटमध्ये बसतील अशा साड्या घेऊन आलेल्या आहे. तर त्या तुमच्यासमोर मी सादर करणार आहे किंवा मी दाखवणार आहे. आणि काही चुकलं तर नक्की समजून घ्या किंवा समजून सांगा. कमेंट करून मला सांगत जा की बाबा तुम्हाला कशावरती व्लॉग पाहिजे ते, किंवा कोणत्या गोष्टीवरती, कोणत्या प्रोडक्टवरती, कोणत्या साड्यांवरती किंवा काहीही असेल, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की त्याच्यावरती व्लॉग बनवून तुमच्या पुढे सादर करेन. तर चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता फर्स्ट आहे ती साडी. म्हणजे आता तुम्ही म्हणाल तू वेअर केलेली साडी दाखवा, पण ही वेअर केलेली साडी जी आहे ते मिशोवरून कॉटनच फॅब्रिक आहे. बट ह्याचा रिव्ह्यू मी नंतर देईन. आता फर्स्ट की आज जास्त करून म्हणतात की ब्लॅक घातलं पाहिजे किंवा व्हाईट घातलं पाहिजे असं चाललेलं असतं उन्हाळ्यामध्ये. तर तशाच टाईपमध्ये मी एक साडी तशीच मागवली आहे की आपण ऑफिस वेअर पण पाहिजे साडी, किंवा कोणाला ऑफिस वेअर नसेल तरी एक सिम्पल एकदम छान सोबर अशी साडी आहे ही, की जेणेकरून आपण कोणाच्या घरी जातो आहे किंवा कोणाचं काही हळदी कुंकू आहे किंवा काही फंक्शन छोटं मोठं, बरं का, जास्त हे पण नाही आणि फॅन्सी पण नाही जास्त, म्हणजे कुठे असं जाण्यासारखं नाही, पार्टी वगैरे असं नाही. सिम्पल. मी आधी सांगितलं कॉटन डेलीवेअर सांगितले, म्हणजे डेलीवेअर पण त्यातल्या त्यात आपण इथले इथं जर ते नसेल यूज करत तर एक हे करू शकतो. अशीच ही कॉटनची साडी आहे. तुम्हाला डिझाईन बघून तर नक्कीच कळालं असेल किती छान आहे. आणि ब्लॅक आहे, क्रीम, याचं जे हे आहे ना, क्रीम आहे, क्रीम कलर आहे आणि त्याच्यावरती हे पूर्ण भरलेलं आहे. हे खूप छान अशी साडी आहे. हे जे आहे हे इथे हे आपलं वरती टक करायसाठीचं आहे. आपण वरती म्हणजे नेसायच्या इथे टक करायचा आहे हा, म्हणजे की खोचायचा, किंवा नेसताना वरच्या साईडला आपण जी साडी म्हणजे हे करतो घालताना तो भाग आहे हा. म्हणजे इथे लेस आहे ती छोटी आहे, लेस नाही आहे ही, सॉरी लेस नाही आहे, एक कपड्याच आहे. कपड्यालाच आपण एक गोल्डन असं टच दिलेला आहे त्यांनी, की एक सोबर सुंदर अशी साडी दिसावी म्हणून. आणि ही बघू शकता डिझाईन पण आहे आणि खाली बॅकला असा मोठावाला काट आहे. सेम जसा वरती आहे तसाच आहे, फक्त हा ब्रॉड आहे. साडी खूप छान आहे. साडीचं फॅब्रिक म्हणतात कॉटन म्हणजे प्युअर कॉटन नाही आहे. डेली वेअरसाठी सिम्पल असं आहे हे कॉटन. आणि बजेट फ्रेंडली म्हटल्यावरती प्युअर कॉटन हे तुम्हाला कळलंच असेल की प्युअर कॉटन हाय लेवलला किंवा जास्त बजेटवाले असतात, तसं असतं. आणि याचा पदर म्हणाल तर खूप सुंदर सुसोबर असा वाटतो. हा पदर आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे. हा फुल्ली ब्लॅक आहे आणि इथे जे आहेत ते बारीक काठ आणि खाली जो सेम आहे तो, आणि सर्व अशी भरलेली साडी आहे. तुम्हाला इथे रिव्ह्यू दिसतच असेल. मी ट्रायऑनचा व्हिडिओ इथे ट्रायऑनचा व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला तर तो नक्की बघा, की त्यात कळेल तुम्हाला की फुल साडी कशी वाटते.
कशी दिसते हे नक्की कळतं. ही जी आहे ही साडी आहे व्हाईट साडी आहे, फुल्ली व्हाईट साडी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईट अशी साडी आहे. आणि ह्या साडीवरती जे म्हणाल ना तुम्ही हाच टचअप आहे. साडीचा रिव्ह्यू साडीचा ट्राय ऑन इथे साईडला दिलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि साडी ही अशी आहे आणि हे डॉट डॉट तुम्हाला दिसतात आहेत, हे डॉट डॉट आहे तिथे सगळीकडे. आणि पूर्ण साडीमध्ये म्हणजे नेसत्या पदराला जे स्टार्टिंगला आपण वेअर करताना जे हे करतो ते सोडून असं पूर्ण असं वर्क आहे इथे. हे आहे हे आपलं गुडघ्याच्या इथे येतं, गुडघ्यापर्यंत येतं, गुडघ्याच्या खाली वगैरे असं. ट्राय ऑनला तुम्ही नक्की बघा. आणि हा आहे पदर साडीचा. हा आहे पदर, तुम्हाला दिसतोय पदर. पूर्ण अशी साडी भरलेली आहे, बघू शकता. मी पूर्ण अशी दाखवते, असं काही नाही आहे की हां अर्धवट साडी दाखवून तुम्हाला काय मला थोडीशी अजून भरणार आहे ती साडी. ही जी साडी आहे ती धुतल्यावरती ना अजून भरते. आणि त्याच्यावरचाच हा सेम ब्लाऊज आहे हा. आणि हा ब्लाऊज आहे तर हा तुम्ही कोणत्याही दुसऱ्या साडीवरती विअर करू शकता. कॉन्ट्रास्ट म्हणून तुम्हाला नक्की चालून जातो हा सगळ्यावरती. आणि साडी खूप सॉफ्ट आहे, मलमलमध्ये एक म्हणतात ना सॉफ्ट आहे, खूप छान वाटते. तरी पण सांगते ही आहे ही साडी आहे. तुम्हाला आता गोंडे कळालेच असते, बघू शकता गोंडे. खूप छान आहे साडी ही पण. कॉटन आहे, म्हणजे कॉटनचाच आपला ब्लॉग आहे पण कॉटन आहे साडी. आणि थोडासा रिच लुक देते याने. जसे की आपण कुठेही जायचं एकदम स्कूलमध्ये जरी म्हणलं तरी जे टीचर्स आहेत ती लोक नक्की हे घेऊ शकतील अशा आहे साडी. कारण खूप छान आणि सुंदर अशी बसते, पण अंगाला चोपून पण बसते. असं नाही आहे की नाही ऑल इन सगळ्या साड्या अंगाला व्यवस्थित चोपून बसतात. तर जे मी वेअर केले ती पण बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यावरती पूर्ण प्लेन साडी आहे, फुल्ली प्लेन आहे. हा ब्लाऊज पीस आहे, सेम पिंक कलरचा ब्लाऊज पीस आणि पिंक कलरचाच पदर आहे. आणि पदराला व्यवस्थित अशा गोंड्या आहेत. आणि साडी पूर्ण अशी ग्रीन आहे, अशी डार्क ग्रीन आहे, पण यात काहीही नाही आहे. फुल्ली प्लेन साडी आहे. ब्लाऊज पीस पण पिंक आहे आणि पदरसुद्धा पिंकच आहे. आणि साडी म्हणाल तर खूप छान आहे ही, खूप सुंदर आहे. आणि म्हणजे जसं अदर साड्यांपेक्षा या साडीचं जे वेट आहे ना ते जास्त आहे. आणि असं छान वाटते घातल्यावरती पण. तुम्ही ट्राय ऑनमध्ये नक्की बघा, घातल्यावरती पण खूप सुंदर अशी साडी दिसते. चला आता आपण बघितल्या होत्या 3 साड्या. 3 साड्यामधल्या आता ही एक आहे 4थी साडी. तुम्ही बघू शकताय 4थी साडी मी विअरच केलेली आहे. तुम्हाला ट्राय ऑन इथे दिसून येईल. ही साडीचं पण पदर वगैरे खूप छान आहे. आणि ही साडी बघा तुम्ही, हा ब्लाऊज पीस आहे, आता विअर केलं आहे त्यातच दाखवते. आणि हा पदर आहे, जो एवढा आहे ना तो पदर आहे. आणि साडी पूर्ण असं हे आहे. हे ज्या पट्ट्या आहेत ना जसं तुम्हाला दिसेल हे, परत नंतर हे सेम आहे. आणि लास्टला काठ म्हणून जे म्हणतो ना आपण ब्रॉडवाले, ते हे पूर्ण असं आहे. साडी खूप दिसायला सुंदर अशी आणि भारी अशी वाटते. बघू शकता कशी दिसते, नक्की कमेंट करून सांगा की मी कशी दिसते या साडीमध्ये. आणि दुसऱ्या साड्या तुम्हाला दाखवणार आहे ट्राय ऑनमध्ये, तर तुम्ही नक्की ट्राय ऑनमध्ये बघू शकता की कशा वाटतात ते तुम्हाला नक्की बघू शकता. तर चला मग, जर तुम्हाला याचे व्हिडिओज, रील्स, शॉर्ट्स किंवा काही का असे ना रील्स तुम्हाला बघायचे असतील तर इंस्टाग्रामचं मी हँडल देते डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. साड्यांचे म्हणजे साड्यांचे रील्स वगैरे आहेत त्याच्यावरती. खूप साऱ्या साड्या म्हणजे की मी विअरिंग केलेलं असतं, डेली ह्याच्यामध्ये रील्स अपलोड होतात. तर तिथे जाऊन पण तुम्ही रील्स बघू शकता. आणि त्या रील्सला नक्की तुम्हाला आवडलं असेल तर फॉलो करायलाही विसरू नका माझ्या आय डीला.
आणि फेसबुकचा पण आय डी मी मेन्शन करते, फेसबुकचा पण आय डी आहे तो नक्की मेन्शन करते. त्याच्यावरही जे व्लॉगिंग आहे किंवा आपलं शॉर्ट्स आहे सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये मिळतील. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी किंवा नवनवीन ज्या काही मी रिव्ह्यू ब्लॉग काही का असे ना, जे काही मी तुम्हाला ब्लॉग थ्रू दाखवते त्याच्यासाठी मला सपोर्ट करा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचे जे बटन आहे बेल आयकॉन म्हणजे बेल आहे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. आणि तिथे ऑल केलं की तुम्हाला जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल किंवा पब्लिश करेल तेव्हा तुम्हाला फर्स्ट नोटिफिकेशन येऊन जाईल, कारण तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलेलं असतं म्हणून. तर चला मग नक्की व्हिडिओ माझा लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज वगैरे पाहिजे तर त्याच्याविषयी नक्की कमेंट करा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. थँक्यू, धन्यवाद.